हॅलो फ्रेंड्स, वैष्णवी फॅशन डिझायनर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हातशिलाई कशी करायची हे बघणार आहोत. तर त्यासाठी मी इथे 2 पदरी दोरा हा ओवून घेत आहे. आणि बघा, अशा प्रकारे हातशिलाईची बारीक सुई असते, तर ती इथे आपल्याला यूज करायची आहे. तर बघा, कोणी कोणी काय करतं, हातशिलाईसाठी सिंगल दोरा घेतं. पण मी हातशिलाईसाठी डबल दोरा हा यूज करत असते, जेणेकरून आपला ब्लाऊज लवकर खराब होऊ नये किंवा आपण जे टाके टाकणार आहोत ते पक्के राहावे यासाठी. तर बघा, कमरेच्या साईडने आपल्याला हातशिलाई ही करून घ्यायची आहे. बघा, अशा प्रकारे मी दोरा इथे ओवून घेतलेला आहे आणि आता आपण हातशिलाईला सुरुवात करणार आहोत. तर तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून कळवा. चॅनल सबस्क्राईब करा आणि आवडला असेल तर लाईकही करा. तर बघा, अशा पद्धतीने मी जिथे आपण ज्या फिटिंगच्या टिपा दिल्या आहेत तिथे टाके घालून घेत आहे. आणि जी फिटिंगची जी पहिली टीप आहे आतल्या बाजूने, तर तिथपासून आपल्याला हातशिलाईला ही सुरुवात करायची आहे. पण कधीकधी काय होतं, आपण ही जेव्हा आपल्याला ब्लाऊज टाईट होतो तर आतल्या साईडची जी टीप आहे ती आपण उसवतो आणि उसवल्यामुळे तिथली हातशिलाई आपली ही कमरेच्या साईडची उसवली जाते. म्हणून मी हे जे एक्स्ट्राचे टाके आहेत ते तिथून घालून घेत आहे आणि शिलाईला आतल्या फिटिंगच्या टीपपासून सुरुवात करत आहे. तर बघा, जी आतली टीप आहे फिटिंगची तिथे आपल्याला डबल टाके घालून घ्यायचे आहे आणि हातशिलाईसाठी दोरा लॉक करून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, मी जसं दाखवलं आहे त्याप्रमाणे आपल्याला हातशिलाई ही करून घ्यायची आहे. तर बघा, असा डबल दोरा आपल्याला त्यातून घालून घ्यायचा आहे. बघा, खालच्या साईडने छोटासा म्हणजे एकदम छोटा येईल अशी टीप आपल्याला तिथे द्यायची आहे आणि वरची जी पट्टी आहे त्या पट्टीमध्ये आपल्याला सुई ओवून घ्यायची आहे. आता बघा, हा जो आपला म्हणजे लांब जो दोरा आहे तो त्या पट्टीमध्ये जाणार आहे, त्यामुळे आपली ही हातशिलाई हाईड पद्धतीने होणार आहे. बघा, मी किती अंतर घेतलं आहे त्याच अंतरावरून आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे. आणि बघा, अशा पद्धतीने लांब लांब टाके टाकायचे आहे आतल्या बाजूनी आणि खालच्या साईडने एकदम छोटासा टाका आपल्याला इथे घालून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने वर काढला आणि परत त्यातून खालच्या साईडने आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने आपल्याला कमरेच्या पूर्ण साईडने आपल्याला हातशिलाई ही करून घ्यायची आहे. त्याच पद्धतीने आपल्याला बाहीच्या साईडनेही हातशिलाई करून घ्यायची आहे. आणि बघा, स्टिच ओपनरच्या साहाय्याने आपल्याला जी आपण 5 नंबरची टीप देऊन घेतली होती ती अशा प्रकारे आपल्याला इथे उसवून घ्यायची आहे. 5 नंबरची टीप ही मोठी असते, इझिली ती ओपन होते. हातानेही आपण अशा पद्धतीने ती ओपन करून घेऊ शकतो. तर बघा, आता आपण टीप ओपन केल्यानंतर आपली हातशिलाई कशा पद्धतीने दिसते हेही बघणार आहोत. तर बघा, अशा प्रकारे मी ती टीप उसवून घेत आहे आणि खूप छान अशी फिनिशिंग सहित आपली हातशिलाई होते. आतल्या साईडनीही आपल्याला लांब लांब टाके दिसत नाही आणि बाहेरच्या बाजूनीही खूप सुंदर त्याला फिनिशिंग येते. तुम्हीही एकदा ट्राय करून बघा ही पद्धत. बघा, अशा प्रकारे मी हातशिलाई करून घेतली आहे. बघा, अशा पद्धतीने बाहेरच्या साईडने त्याला लूक आलेला आहे आणि आतल्या साईडने बघा, अशा पद्धतीने आतल्या साईडने दिसते. बघा, कुठे आपल्याला लांब टाकेही दिसत नाही. परत भेटू नवीन